तर काल संध्याकाळी निवडणूक आयोगानं आपला निकाल दिल्यावरती दिल्लीतल्या शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर समर्थकांनी जोरदार बॅनरबाजी केल्याचं पाहायला मिळालं। जो अपना नहीं हुआ वो जनता का क्या होगा असे आशय असलेले बॅनर्स या परिसरामध्ये झळकवल्याचं चित्र पाहायला मिळालं। शरद पवार यांच्या निवासस्थान परिसरातनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांनी। काल अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह दिल्यानंतर शरद पवारांचा गट ॲक्शन मोडमध्ये आलेला आहे। आपण आता शरद पवारांच्या घराबाहेर उभे आहोत आणि पाहू शकतो की इथे युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जी बॅनरबाजी करण्यात आली आहे त्यात लिहिले मिठा नहीं सकता इस हस्ती को, ना तेरा जुल्म ना तेरा कोई वार, शायद तुमने अभी तक जाना नहीं क्या चीज़ है शरद पवार। यूथ विथ साहेब असा प्रकारची बॅनरबाजी ही शरद पवारांच्या घराबाहेर करण्यात आली आहे। एनसीपी से साहेब नाही साहेब से एनसीपी आहे असंही लिहिण्यात आलंय। आपण या बाजूच्या बॅनरवर पाहू शकतो की हा थेट अजित पवारांना टोला आहे। त्यावर लिहिलंय की जो अपना नहीं हुआ वो जनता का क्या होगा, देश का युवा पवार साहब के साथ है। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक आघाडीचा एक कार्यक्रम सुद्धा आहे, त्यामध्ये शरद पवार हे विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत। परंतु आज सकाळीच पहाटेच हे बॅनर लावण्यात आलेत काल निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर, आणि या बॅनरवर थेट लिहिण्यात आले की जो अपना नहीं हुआ वो जनता का क्या होगा, म्हणजे अजित पवार गटाला अप्रत्यक्ष टोला आहे आणि आमचं नाव आमचा पक्ष आणि आमचं चिन्ह हे शरद पवार आहे असाही संदेश या बॅनरमधून देण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण दीक्षितांसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।